सध्या जे कलियुग चालू आहे त्या कलियुगामध्ये एखाद्याविषयी सतत वाईट वृत्ती ठेवणं, वाईट जळकट भावना ठेवणं, कोणाचं वशीकरण करणं, कोणावरती इडापिडा, करणी बाधा, नजर बाधा या गोष्टी सध्या खूप चालू आहेत. बघा, एखाद्या व्यक्तीला जेव्हा दुसऱ्यांचं काही देखवत नाही ना, तेव्हा त्यांच्यावरती करणी केली जाते, वशीकरण केलं जातं आणि अशा गोष्टी खूप जास्त प्रमाणात या सध्याच्या कलियुगामध्ये घडत आहेत. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला थांबवण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. ज्याच्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे ना, त्याच्या सोबत असल्या नकारात्मक ज्या गोष्टी आहेत ना त्या कधीच घडत नाही, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा आपण नखं कापतो तेव्हा आपण ही नखं कापल्यानंतर अशीच कुठेही फेकून देतो, म्हणजे कचऱ्यामध्ये फेकून देणं किंवा कुठेही जिथे आपल्याला दिसेल तिथे आपण फेकून देतो. पण अशा गोष्टींमुळे आपलं दुर्भाग्य वाढत असतं. तुम्हाला हे ऐकून शॉक होईल, पण जेव्हा हीच नखं आपण कापून त्याचा व्यवस्थित पद्धतीने विल्हेवाट लावली तर तुमचं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलतं. तुम्हाला जर पैशाचे रिलेटेड सतत काही ना काही समस्या असतात, बघा बऱ्याचशा जणांच्या समस्या असतात की जॉबमधून पैसे येत आहेत, व्यवसायामधून पैसे येत आहेत, पण ते आल्यानंतर कुठे जातात त्याची सेव्हिंग होत नाही आणि आले कसे गेले कुठे गेले हे सुद्धा नाही, सेव्हिंग होत नाही किंवा सतत आपल्यावरती पैशाच्या बाबतीत काही ना काही अडचणी येतात, पैसे मिळत नाहीये, पैशाचे स्रोत मिळत नाहीये, कर्ज वाढत चाललेलं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला नखांचा अतिशय महत्त्वाचा असा उपाय करायचा आहे. तुमचे जर खूप शत्रू असतील, त्या शत्रूंपासून तुम्हाला तुमची सुटका करून घ्यायची असेल, बघा शत्रूंपासून लोक खूप त्रस्त असतात. आपण त्यांच्याशी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केलो तरी ते त्यांची जी शत्रुपणाची भावना आहे ती सोडत नाहीत आणि आपल्यावरती सतत काही ना काही वाईट गोष्टी करत राहतात आणि त्यातून आपल्याला मुक्ती मिळवायची असते, आपल्याला सुखी राहायचं असतं. तर त्यासाठी सुद्धा आज आपण नखांपासून करणारे उपाय पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंकाच ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या शरीरामध्ये असणारा नख हे जे आहे ना तो अतिशय महत्त्वाचा भाग आहे. बघा, ही जी नखं आपल्या बोटांची नखं असतात त्याच्यामध्ये आपला ओरा असतो, म्हणजे आपलं सर्वस्व, सगळी जी शक्ती असते ती त्या नखांमध्ये समाविष्ट असते. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या शक्ती सुद्धा या नखांमध्ये प्रवेश करत असतात. तर ही जी नखं आहेत, आपली जी केसं आहेत, यापासूनच आपलं वशीकरण करणं, करणीबाधा करणं यासारखे प्रकार केले जातात. आणि हीच नखं जेव्हा आपण कापतो तेव्हा आपण ही कुठेही कचऱ्यामध्ये फेकून देतो. त्यामुळे काय होतं, त्यामुळे आपला जो ऑरा आहे तो खराब होतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर आपली ही जी नखं आहेत ही जेव्हा आपल्याला कापायची आहे त्यानंतर आपल्याला या नखांची कशी विल्हेवाट लावावी किंवा कुठे ठेवावी हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या नखांमध्ये आपला ऑरा असतो आणि जेव्हा ही नखं आपण कचऱ्यामध्ये टाकतो तेव्हा काय होतं की कचऱ्यामध्ये बघा बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या असतात, ते सडलेलं असतं, त्याचा वास येत असतो आणि त्याची जी नकारात्मक शक्ती आहे, नकारात्मक प्रभाव आहे तो आपल्या नखांवरती पडतो आणि तो आपल्या ऑरावरती त्याचा परिणाम होत असतो. भले नखं कापून आपण तिथे टाकलीत पण ती नखं आपली आहे, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या ऑरावरती होतो. मग आपलं मन अशांत राहतं, सतत चंचलपणा राहतो, मनामध्ये सतत भीती वाटत राहणं, सतत नकारात्मक विचार येणं किंवा आपल्या मनामध्ये कधीच आपल्याला असा आनंदी असा प्रभावच आपल्या आयुष्यात पडत नाही, सतत निराशा, अशा गोष्टींचा फेस, डिप्रेशन असेल, अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला फेस कराव्या लागतात. त्यामुळे इथून पुढे जेव्हा पण तुम्ही नखं कापाल तेव्हा चुकूनही कचरा कुड्यामध्ये ही नखं तुम्हाला टाकायची नाहीयेत. जर तुम्हाला पैशाच्या रिलेटेड काहीही समस्या असो, आर्थिक तुम्हाला कुठलीही गोष्ट चणचण भासत असेल तर मंगळवार आणि शनिवार या 2 दिवशी तुम्हाला नखं चुकूनही कापायची नाहीयेत. तुम्हाला जर नखं कापायचीच असतील तर तुम्ही फक्त बुधवार आणि शुक्रवार या 2 दिवशी तुमची नखं कापायची आहेत. आणि जेव्हा ही नखं तुम्ही कापणार आहात तेव्हा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे वडाचं झाड असेल तर त्या वडाच्या झाडाखाली, त्याच्या मुळापाशी तुम्हाला ही नखं टाकायची आहेत. आता प्रत्येकालाच वडाचं झाड मिळणार नाही, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी हा उपाय नक्की करा. पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी आपल्या घराच्या आजूबाजूला आपण जी काही झाडं लावलेली आहेत, आपण कुंड्यांमध्ये झाडं लावलेली असतात, त्या कुंड्यांमधील झाडांमध्ये किंवा मग आपल्या शेजारी पाजारी असणाऱ्या मोठ्या मोठ्या झाडांच्या खाली तुम्ही ही जी नखं आहेत ती टाकू शकता. यामुळे काय होतं, तर आपला जो ऑरा आहे तो सकारात्मक, त्याच्यावरती आपला परिणाम होत असतो, सकारात्मकतेने आपला ऑरा भरत असतो. त्याचप्रमाणे आपल्यावरती जो परिणाम होत असतो तो पण प्रभावशाली आणि सकारात्मक दृष्टिकोनातूनच होत असतो.
तुम्ही ही नखं कापून जेव्हा झाडांखाली टाकता तेव्हा काय होतं, तर त्या झाडांमधील असणारी जी सकारात्मकता आहे ती आपल्यामध्ये येते. त्यामुळे काय होतं, तर आपली जी पण कामं आहेत की ज्याच्यामध्ये खूप बाधा येत होती, एखादं काम असेल बघा, खूप उपाय खूप सेवा करूनही ते जर अडलेलं असेल ना, तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आपल्या आयुष्यातील संकट हळूहळू दूर व्हायला मदत होते, कारण सकारात्मकतेचा परिणाम जेव्हा आपल्यावरती होतो तेव्हा नकारात्मक गोष्टी दूर होतात. ज्या बाधा आहेत, जे संकट आहेत, ती दूर व्हायला लागतात. तुम्ही नक्की अनुभव घेऊन पहा. कुठल्याही आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या झाडांच्या खाली किंवा कुंड्यांमध्ये तुम्हाला ही नखं कापल्यानंतर टाकायची आहे. जसं की गुलाबाची झाडं असतील, शमीचं झाड असेल, तुळशीचं झाड असेल आणि इतर कुठलीही झाडं जी तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तिथे तुम्ही टाकू शकता. वडाच्या झाडाखालीच का टाकावं असं का म्हटलं जातं, तर वड हा जो आहे तो विशाल आहे. त्याचा विस्तार इतक्या मोठ्या प्रमाणात होतो की त्याला कोणीही अडवू शकत नाही. वडाची जी मुळं आहे ती किती मोठ्या प्रमाणामध्ये खाली पसरलेली असतात. मग याच वडाच्या खाली आपण जर आपली नखं टाकली तर आपला जो ऑरा आहे तो सुद्धा सकारात्मकतेने भरलेला राहतो. सगळ्या वाईट गोष्टी, नकारात्मकता आपल्या आयुष्यातून निघून जात असते. वड हा एक असं झाड आहे की ज्याचा विस्तार कोणीही थांबवू शकत नाही. ते इतकं मोठ्या प्रमाणात वाढत जात असतं की त्याला कोणीच आपण थांबवू शकत नाही. त्याप्रमाणे तुम्हाला जर वडाच्या झाडाखाली टाकणं शक्य झालं ना, तर नक्की तिथे तुम्ही नखं टाका आणि त्याचा अनुभव घेऊन पहा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणी शत्रू त्रास देत असेल की ज्याच्यापासून तुम्हाला सुटका मिळवायची आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुखी राहायचं आहे, किंवा बघा बरेचसे जण असे असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप डिप्रेशन असतं, सतत तणावामध्ये असतात, सतत चिंतेमध्ये असतात, सतत दुःख असतं. आणि जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये, जेव्हा आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार असतात, आपण इतके डिप्रेशनमध्ये जातो, आपण सतत रडत राहतो, आपल्याला आपल्या आयुष्यात काय चाललंय ना हे कळतच नसतं, कारण तेव्हा आपल्याला दुर्भाग्याने घेरलेलं असतं आणि आपल्याच आयुष्यामध्ये काय चाललंय हे आपल्याला कळतच नसतं. आणि जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये इतकी नकारात्मकता, इतकी संकट असतात, तेव्हा कुठलंही काम जर तुम्ही हाती घेतलं ना, तर ते पूर्ण होतच नाही. शक्यतो तर अशा अवस्थेमध्ये आपण कुठलं काम करतच नाही, पण जरी केलंच तर ते कधीच पूर्ण होत नाही, कारण आपलं मनच जर नकारात्मक विचारांनी भरलेलं असेल, सतत आपण टेन्शनमध्ये असू, रडत असू, तणावामध्ये असू, चिंतेत असू, तर मग आपलं काम तरी कसं पूर्ण होणार. प्रमाणे झोप जर तुम्हाला रात्री येत नसेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, बऱ्याचशा जणांना असं झालेलं आहे की सर्व सुख असूनही रात्री झोप येत नाही. कितीही तुम्ही झोपण्याचा प्रयत्न केला तरी लवकर झोप लागत नाही. त्यासाठी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता. तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी आपल्या हाताची, पायाची नखं कापायची आहेत आणि ती व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे. तुम्ही एखाद्या कागदामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये तुम्ही ती ठेवू शकता. शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे, तर 2-3 लवंगा घेऊन त्यासोबत तुम्हाला ही नखं जाळून त्याची राख करायची आहे. त्याच्यासोबत तुम्ही कापूर टाकू शकता की जेणेकरून ते जळलं पाहिजे, किंवा एखादं लाकूड घ्या, त्याच्यासोबत 2-3 लवंगा घ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला ही नखं घ्यायची आहेत. पण तुम्हाला याची विशेष काळजी घ्यायची आहे की ती नखं जळून पूर्णपणे त्याची राख झाली पाहिजे. आणि ही जी राख आहे ही तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कुठल्याही झाडाच्या खाली, किंवा जर तुमच्याकडे कुंड्या असतील की ज्याच्यामध्ये आपण झाडं लावलेली आहेत, अशा मातीमध्ये तुम्हाला ती राख मिक्स करून टाकायची आहे. यामुळे काय होतं, तर तुमची जी बेचैनी आहे, तुम्हाला झोप येत नसेल, तुम्हाला सतत भीती वाटत असेल, तुमच्या मनातलं डिप्रेशन असेल, चिंता असेल, ही सगळी जी गोष्टी आहेत ना, संकट आहेत, शत्रुपीडा आहे, सगळं काही दूर होतं. अतिशय साधा सोपा, कसलाही खर्च न करता हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि कुठलाही उपाय करत असताना त्या उपायांविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी, त्या उपायावर आपला विश्वास असायला हवा. फक्त असं म्हणायचं नाही की चला करून तर पाहूयात काय होतंय ते. असं जेव्हा तुम्ही म्हणाल ना, तेव्हा त्या उपायाची अनुभूती तुम्हाला येणार नाही. फक्त त्या उपायाविषयी श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा की हा बाबा, या उपायाने माझं हे काम होणारच, आणि तेवढी सकारात्मकता तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचे आहे. कारण कधीही आपल्या मनात जेव्हा सकारात्मकता असते तेव्हाच कुठलंही काम पूर्ण होत असतं. बऱ्याचशा व्यक्ती अशा असतात की त्यांच्यावरती तंत्रमंत्र केलेले असतात, ते दुसरे कोणीतरी त्यांच्यावरती तंत्रमंत्र करतं, त्यांना सतत भूताची भीती वाटते, भूत प्रेत पिशाच्च या गोष्टीने त्यांना घेरलेलं असतं, तेव्हा त्यांचं कुठल्याच कामात मन लागत नाही, त्यांना कुठल्याच गोष्टीचा आनंद उपभोगता येत नाही, त्यांना बाहेर जाण्याची भीती वाटत असते, ते सतत त्यांच्यामध्येच हरवलेले असतात. ह्या अशा ज्या नकारात्मक गोष्टी असतात ना, त्यावरती हा अतिशय प्रभावी उपाय आहे. शुक्रवारच्या दिवशी तुम्ही नखं कापा हाताची आणि पायाची, ती व्यवस्थित जपून ठेवा. शनिवारी संध्याकाळी तुम्हाला ही नखं आणि कापूर आणि त्याच्याबरोबर 2-3 लवंगा हे जाळून तुम्हाला त्याची भस्म म्हणजे राख करायची आहे आणि ती झाडामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे. यामुळे तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे. जसं जसं तुम्ही हे उपाय करायला सुरुवात कराल ना,
तशी तशी तुम्हाला घेरलेली जी नकारात्मक शक्ती आहे, तुमच्यावर झालेली तंत्रमंत्र आहे, वाईट गोष्टी आहेत, त्या हळूहळू सगळ्या दूर व्हायला लागतील. कारण जे भूत, प्रेत, पिशाच, नकारात्मक गोष्टी आहे ना, त्यांना आगीची खूप भीती वाटते. कारण जेव्हा हा उपाय आपण करतो तेव्हा त्या व्यक्तीमधील जे अग्नितत्व आहे हे जळून ते राख होतं. आणि जेव्हा हे अशा प्रकारे आपण उपाय करतो ना, तेव्हा ते भूत, प्रेत, पिशाच, बाधा, वाईट गोष्टी, तंत्र मंत्र हे त्या व्यक्तीला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. इतकं अग्नितत्व हे प्रभावी असतं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तांत्रिक शास्त्रीय असे उपाय पाहिलेले आहेत की हे उपाय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलण्यासाठी, शत्रूंपासून आपलं रक्षण करण्यासाठी, नकारात्मक गोष्टी, संकट, भीती, त्याचप्रमाणे डिप्रेशन असेल, तणाव असेल, रात्रीची आपल्याला झोप येत नसेल किंवा वाईट गोष्टीने आपल्याला घेरलेलं असेल, हे दूर करण्यासाठी करायचं आहे. या गोष्टींचा आपल्याला इतरांवरती प्रयोग करायचा नाहीये किंवा कोणाचं वाईट व्हावं या दृष्टिकोनातून आपल्याला हे उपाय करायचे नाही, तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगलं व्हावं यासाठी हे उपाय करायचे आहेत. आणि जेव्हा हे उपाय आपण योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करतो, त्या उपायांवर आपला विश्वास असतो, श्रद्धा असतो, तेव्हा त्या उपायांची आपल्याला अनुभूती येते. कोणाचं वाईट व्हावं यासाठी हे उपाय तुम्ही चुकूनही करू नका, कारण त्याबद्दल तुम्हाला अनुभूती तर नाहीच येणार आणि कोणाचं वाईटही होणार नाहीये. तर स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातले जी काही संकट आहे ती दूर करण्यासाठी हे उपाय नक्की करा आणि त्याची अनुभूती घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.